राम ही जोडी एक फलंदाज बाद झाले, संतोष बाद झाल्यानंतर एक जागा सावरली जाते. खास करून शेवटचा गोलंदाज मिस्टर विजय हुक केलंय, अगदी चेंडूला हुक केलंय, शॉट फाईन लेगला चेंडू येते. 3 2 चेंडू बेगुड झालेत. 19 स्कोर मध्ये लागलेत. उजव्या बाजूने गोलंदाजीचा नमुना पेश करतो हा गोलंदाज सेल्फी स्टार धामोडीच्या टीमचा. 3 गोलंदाज. पहिल्या सुरुवातीला मधुकरचे षटक 14 धावेचे, त्यानंतर यवजन वाजेचे षटक 2 धावेच्या वाईडचा इशारा येते. अवांतर धाव मिळते 30+ म्हणजे 30 पर्यंत धावा या विकेटवरती पाटा विकेटवरती खूप आहेत. एक सामना जिंकून कल्ला कौशल्य दाखवले. 5व्या दिवसाचा हा आपण उर्वरित सामना आपण पाहतोय. हा दिशाहीन गोलंदाजी, त्यानंतर अगदी बॅटफुटवर जाऊन चेंडूला अगदी पंच केलंय आणि क्षेत्ररक्षण आहे. थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये चेंडूला जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण होते. जेवढ्या या षटकामध्ये धावा येतील ना तेवढ्या देखील आपण महत्वाच्या ठरते म्हणजे माळेगाव टीम समोर. आणि समोर सेल्फीच्या धामोडी टीमला किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल हे मात्र एवढं मात्र नक्की. शेवटचे अगदी 3 चेंडूचा खेळ उर्वरित. डॉट चेंडू, चेंडूला उंची मिळाली आणि उसळी मिळाली. अगदी पाहिले ना तर ऑफ साईडच्या दरम्यान खेळण्याची संधी मिळाली होती, पण त्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणताही समावेश झाला नाही. चेंडू बेकून झाले 4, उर्वरित 2 चेंडू. 22 खूप चांगली वापसी. पहिल्या षटक जर सोडलेला मधुकरचं तिथून धावा डिफेंड झालेत सेल्फी स्टार धामोडी. आडव्या बॅटने चेंडूला हुक केलंय, चेंडू चाललाय. ओहो, शेवटच्या मुमेंटला अगदी चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळते आणि जीवाची अखंडता या ओहो पूर्ण फेकी घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. आम्हात पंच दर्शवतील धावा मात्र किती आहेत? 4. वा, क्षेत्ररक्षण शेवटच्या मुमेंटला चांगले झालं आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी अगदी ना रन बिटवीन आणि रन बिटवीन मध्ये 4 धावा धावून पळून काढलेत आणि इथं मात्र स्कोर जाऊन पोहोचला 26. येणारा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. पुढील चेंडू शेवटचा चेंडू आणि यावेळेस पाहिलं ना तर शेवटच्या चेंडूवरती अगदी पाहिलं ना तर डॉट चेंडू. प्रथम फलंदाजी करताना माळेगाव टीम 1 गडी बाद 3 षटकामध्ये 26 धावा. तर विजयासाठी सेल्फी स्टार धामोडी आपण विजयासाठी 27 धावांचं आव्हान आहे. खूप चांगलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर 14, त्यानंतर 2 धावा आणि या षटकामध्ये जवळपास कमालची पारी खेळली पाहायला मिळाली. इथं सेल्फी स्टार धामोडी आणि वसंत हो हे उपस्थित झाले 12 म्हणून सेल्फी स्टार धामोडीच्या माध्यमातून त्यांचंही आपण मनापासून शर्टचे स्वागत करू. इक्रीचा पाडा टीम आले असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचे. इक्रीचा पाडा टीम लॉस साठी इक्रीचा पाडा टीम एक प्रतिनिधी आला असेल तरी लगेच संपर्क साधायचा आहे.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या डबाला सुरुवात होते. प्रथम इनिंग आपण पाहिली जरूर योग्य त्या पद्धतीची खेळी देखील केली. त्यानंतर योग्य त्या पद्धती चांगल्या पद्धतीचा खेळ देखील यवजन वाजे आणि सोमनाथ वाजे ही जोडी 27 धावा बनवायची आहेत. 9-27. पाडे जर पाठ केले नक्कीच कामाला येतात, एवढे मात्र नक्की. माळेगाव टीम बॅकफूटवर, दोन्ही टीम बॅटफूटवर अगदी चाललेत. कारण या स्पर्धा अशी आहेत, एक वेळेस आपण पराभूत झाले या स्पर्धेमधून बाहेर तर एकच वेळेस आपल्याला सुवर्ण संधी मिळाली जाते आणि त्या संधीचं अगदी सोनं करणं हे आपल्या हातामध्ये, हे आपलं भविष्य. इकरीचा बडा टीम राम, गोलंदाजीसाठी राम आणि समोर यवजन वाजे. सेल्फी स्टार धामोडी टीमची आन बान शान. पूर्ण हर्सुल असावा, त्रिंबक असावा, मोखाडा तालुक्यामध्ये असावा नाव चर्चित या यवजन वाजेचं. आणि एक महत्वाची विकेट म्हणजे माळेगाव टीमला यवजन वाजेच्या माध्यमातून. पहिला चेंडू राम. वाह, पहिला चेंडू मोठा स्ट्रोक बनवण्याचा मानस ठेवला आता यवजन वाजेने. प्रत्युत्तर दिले जाते कारण समोर या फलंदाजाला प्रश्नचिन्ह विचारलंय. या गोलंदाजामध्ये एक चांगली लेंथ आहे आतापर्यंत. या गोलंदाजामध्ये लेंथ चांगली आहे, लाईन चांगली आहे. एक धावने संघाचे खातं अकाउंट ओपन होते आणि एक सिंगल येते. संघाचं खातं देखील अकाउंट ओपन झाल्यानंतर स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक वर आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती सोमनाथ. हाही फलंदाजाने धीराज गाजवले. हाही फलंदाज चर्चेमध्ये. सेल्फी स्टार धामोडी विजय संपन्न करायचे असेल तर एक ताकदीची फलंदाजी करावी लागेल. ताकदीची फलंदाजी करावी लागेल. त्यानंतर वाईटचा इशारा, वाईटचा कॉल येतोय. पंच आम्हाला सांगतील भालचंद्र खेडुलकर हा चेंडू खराब आहे आणि खराब चेंडू खराब दिशेने देखील घेऊन जाईल एवढं मात्र नक्की. स्कोर जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 चेंडू फेकलेत. एक चांगल्या ओह वाक्या बाद आहे. अगदी चांगला चेंडू शॉट पडलेला निघून गेलाय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4 धावेनंतर आपलं स्वतःच खातं अकाउंट केलंय सोमनाथ वाजे. एका बाजूला सिंगल काढून स्ट्राइक चेंज झाली ती म्हणजे आपण मध्ये सोमनाथ कडे आणि त्यानंतर एक चांगला उत्तुंग दर्जेचा आलाय चौकार आणि चौकारांत स्कोर जाऊन पोहोचलाय 6. 3 चेंडूचा अद्याप खेळ आपण पाहतोय. आज शेवटच्या दिवसामध्ये आवाज आल्यानंतर सोमनाथ बघा जाते तंबूच्या आसरेला. ही मिळालेली माळेगाव टीमला एक पहिली विकेट या सोमनाथ वाजेच्या माध्यमातून झटका लागतोय तो सेल्फी स्टार धामोडी टीमला. संदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मिस्टर संदीप सोमनाथ वाजेची जागा निश्चित करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हा फलंदाज. एक बाजूना सोर संभाळकर आमचे विजय पडगे सर हळूहळू दमदमो पावलाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सर आजच्या दिवसामध्ये तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. ग्रँड फिनाले मध्ये तुम्ही उपस्थित झालात. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर तुम्हाला आराम आहे, पण आराम नाही, तुम्ही पंचाच्या भूमिकेत राहाल एवढे मात्र नक्की.
इतिहास रे चेंडू बेकून झाले तर 4 स्कोर जाऊन पोहोचलाय 6. शेवटचे 2 शिडीचा खेळ अद्याप शिल्लक आपण पाहतोय. जसं आपण एक मोखाडा नगरीमध्ये चांगल्या फॉर्मॅट मधून ह्या टीम आपण दाखल झाल्यात आणि चांगल्या या घाणवट प्रीमियर लीगच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा अनुभवतोय. लोकप्रिय स्पर्धा पुन्हा एकदा 2 धावे करिता 2 धावांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. सेल्फी स्टार धामोडी 1 गडीच्या मोबदल्यात 8. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. आपल्याला चालायचं आहे फक्त 9च्या सरासरीने आणि धावा मात्र आल्यात. इथे आपण जर पाहिले ना तर 8 धावा आल्यात. 1 गडी बाद झालाय तो मात्र आपण पाहिलं तर सोमनाथ. आपण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिले ना तर एक चांगल्या पद्धतीचा खेळ देखील हा विकेट आलाय. विकेट नंबर 2 मिस्टर संदीप बाद होते. कालच्या दिवसामध्ये शहर जर आपण पाहिले ना तर महिला ने आपला रेकॉर्ड ठेवलाय. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया सेमीफायनल प्रथम फलंदाजी आपण जर पाहिली तर ऑस्ट्रेलियाची 338 आणि त्यानंतर इंडियाला बनवायचं ते 50 ओव्हरला 339. एक शानदार जीत जे शक्य नव्हते ते शक्य केलं. कारण आपल्या महिला पण देखील कमी नाही. अंगामध्ये दम आहे त्यानंतर हिम्मत देखील आहे. आणि जेमी रॉड्रिक्स याने 127 धावांची यादगार खेळी आणि नॉट आउट राहिले म्हणजे मॅचचा एक मजबूत पाया आपण उभारलाय. आणि येणाऱ्या सामन्यामध्ये आपण हेच अपेक्षा आहे की चांगली फलंदाजी व्हावी पूर्ण इंडिया टीमची आणि साऊथ आफ्रिकाला आपण हार पत्करावी एवढे मात्र नक्की. दोन्ही टीम नवीन विश्व विजेता बनतील. कारण त्याला इंडिया टीमला देखील आपण खूप सारी शुभेच्छा देऊ. पहिलं षटक प्रगतीपरावर आणि 2 गडी बाद 8. एका बाजूला यवजन वाजे 12 चेंडू 19. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रकाश पडायचा आहे. ओहो यावेळेस यवजन वाजेची विकेट. मालेगाव टीमला माहित आहे ही महत्वाची विकेट. यवजन वाजे म्हणजे जवळपास 15 धावा कमी झाल्या एवढं मात्र नक्की. एक महत्वाची विकेट आली त्यानंतर यवजन वाजे एका बाजूला लगातार विकेटचं नुकसान होते. OUT फलंदाज गॉन. 3 फलंदाज बाद झाले फक्त आणि फक्त 8 धावेवरती. बघा पहिल्या सुरुवातीला 26 धावा आल्या आणि त्यानंतर 27 धावांचा टार्गेट समोर ठेवलाय. तर त्यानंतर लगातार विकेट आले म्हणजे पहिला फलंदाज बाद झाला सोमनाथ. त्यानंतर जर आपण पाहिलं तर संदीप आणि यवजन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विजय. एका साइडला प्रकाश एका साइडला विजय आणि विजय खेचून आणायचे आहे. सेल्फी स्टार धामोडी 31 नंबरची जर्सी 31 नंबरची जर्सी. त्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होते. दुसऱ्याच्या प्रयत्नात 2 धावा 10 स्कोर जाऊन पोहोचलाय 10. जास्तीत जास्त ना या षटकामध्ये धावा गोळ्या करण्याचा मानस ठेवावा लागेल. विजय षटकला आहे. एक सिंगल डबलने कार्य संपन्न करावं लागेल. चहू बाजूने आज प्रेक्षक वर्ग आपण पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण झाडाच्या केळी आणि काकडी देखील आहेत चालू. संदेश वळवी त्या ठिकाणी उपस्थित. शेवट आवाज झाल्यानंतर एक नशिबाची आवश्यकता आहे. सेल्फी स्टार धामोडी टीमला इथे जर चौकार येताना विकेटच्या पाठीमागून आउटफील्ड तेच डेफिनेटली
येतोय 2 धावे पुन्हा एकदा. जर 2-2 धावांनी संघाला जर सावरलं ना तरी टीम अगदी जाऊन पोहोचेल विजयाच्या पार्श्वभूमीवर. 12 धावा धाव फलकावरती. शेवटच्या अद्याप या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पुरी तयारी माळेगाव टीम एक जमखम दाखवलेले आहे. अत्तेशबाजी नाही पण सिंगल डबल. विजय मैदानाच्या आतमध्ये 31 नंबरची जर्सी गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा चेंडूला हुक केले. अगदी कव्हरच्या दिशेने आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू सिंगल येते. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला एक मोठे बडक्याची आवश्यकता. स्कोर जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 3 गडी बाद 13. थोडी 13 धाव संख्या पोहोचली इथपर्यंत. शेवट 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यामुळे एक संधी होती विजयला बाद करण्याची पण त्यानंतर संधी गमावली गेली 14. या पहिल्या षटकामध्ये धावा इथं आपण पाहिलं ना तर माळेगाव टीमच्या 14 होता. इथं दुसरे षटक प्रगती पथावर आणि 5 चेंडू फेकून झालेत आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 14. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. रेटम ओढ विकेटच्या बाजूने गोलंदाजी. एक धाव येते दुसरी धावच्या प्रयत्नात. ह्या दुसरी धाव 2 धावा आल्या आणि 2 धावानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 16. तर येणारे 6 चेंडू विजयासाठी 11. सामना समोर येत चाललाय. प्रथम फलंदाजी करताना 26-27 धावांच्या अफगाणिस्तानी इथं आव्हान पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. ज्या दिवसामध्ये आपण पाहिले ना 5वा पोल आणि 5व्या पोलामध्ये पाऊस आला होता. पुन्हा एकदा 5वा पोल चालू असताना पुन्हा एकदा पाऊस आलाय. तर मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम यांचे आपण मालक देवीदास महाले हेही देखील उपस्थित आहे. त्यांचे देखील आपण आज शेवटच्या दिवसामध्ये आपण शेष स्वागत आपण करणार आहोत. को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो